बातमी हिंगोलीतून आहे। मार्च महिन्यातच हिंगोली जिल्ह्यातल्या बोरखेडी गावामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते। गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागते। गावामध्ये लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावात घरोघरी नळ देण्यात आले, परंतु गावाजवळ असलेले सगळे जलस्रोत आटल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये अधिक भीषण परिस्थिती होण्याची भीती आहे। नुसतं सरकारनं जल जीवनचं काम केलं, पूर्ण काम केलेलं आहे। अर्धे नुसते नळ लावून काय तर सरकारनं दिखावा केला की आम्ही तुम्हाला पाणी द्यायला, नुसते दारामध्ये नळ लावून ठेवले। 1.5 वर्ष झाले नळ लावून ठेवायला, आणखीन त्या नळाला थेंब सुद्धा पाण्याचा आलेला नाहीये आमच्या गावामध्ये। आम्हाला 3 किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी वन भटकत लागते। जल जीवन इथं आणलं लोकांना, पण पाणी आमच्या लोक आलं नाही। यानं पाईपलाईन केली पण अधुरी केली। यानं पैसे उचलले आणि लोक पळून गेले आणि आमच्या गरीबाला म्हणतात की पाणी तुम्ही या विहिरीन आणा, त्या विहिरीन आणा। आम्ही कुठून आणायचं? कसं लोकांच्या शेतात जर गेलं तर लोक पाणी आम्हाला नेऊ देत नाहीत। आमचे लेकरं लहान राहतात। आम्ही लेकराचं पहा का पाण्याचं पहा। सरकारला आमची एवढीच मागणी आहे कसं की सरकारनं आम्हाला पाणी द्यावा, घर पोहोचत आमचे नळ द्यावा। तर ही या महिलांची व्यथा आहे, ही कथा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।